1% लोक जगातले 1%, फक्त 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे जगातली. 40% संपत्ती. का असं होतं? जर आपण एवढी मोठी इकॉनॉमी आहोत आणि आपली एवढी भरभराट चाललेली आहे आर्थिक, तर प्रत्येक 30 मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या का करतो? आपला देश असा का आहे की जिथे पिझ्झा लवकर येतो पण ॲम्ब्युलन्स थोडी उशिरा येते? पिझ्झा 25 मिनिटात 20 मिनिटात सांगितलेल्या वेळेत येतो. आपला देश असा आहे की जोडे किंवा बूट जे आहेत ते एअर कंडिशन दुकानामध्ये विकले जातात, परंतु भाजीपाला जो आहे तो गटाराच्या वर विकला जातो. असं का आहे? एवढी का असमानता आहे? हे प्रश्न आहेत. हे आपण आपल्याला आणि सगळ्यांनाच विचारायला पाहिजे. राज्यकर्त्यांना विचारायला पाहिजेत, शासकीय अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे, सगळ्यांनाच विचारायला पाहिजे. परंतु केवळ तेवढी जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकून आपण चालणार नाही, कारण ह्या सगळ्याला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत. आपलं शिक्षण जबाबदार आहे, आपले संस्कार जे आता होत आहेत हळूहळू ते जबाबदार आहेत. आणि ते संस्कार फक्त आईवडील नाही करत. आता आपलं बिकॉज ऑफ म्हणजे कम्युनिकेशनचा इतका मोठा बोकाळलेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडून कॉन्स्टंटली आपल्यावर संस्कार होतात. पेपरमधून होतात, रेडिओवरून होतात, टी व्हीवर. आता रेडिओ कोणाला माहीत नसेल इथे रेडिओ म्हणजे काय असेल, पण टी व्हीवरून होतात. तर असे कंटिन्युअसली जो मारा चालतो आपल्यावर कम्युनिकेशनचा, त्याच्यावरून आपल्यावर खूप संस्कार होतात आणि ते फारसे चांगले होत नसावेत असं वाटतंय, कारण आपण एक वेगळाच समाज बनतोय. कधी कधी मला खूप मनापासून वाटतं की आपण एक भ्रष्ट आणि लोभी समाज आहोत. आणि ह्याचं कारण काय? असं काय? आम्ही एकदा रायपूरपासून ते बंगलोरपर्यंत गाडीमध्ये एकच चर्चा झाली होती की दिल्लीमध्ये इतके बलात्कार का होतात, दिल्लीमध्ये एवढा लिंगभेद का आहे, दिल्लीमध्ये एवढे क्राईम्स का होतात दिल्ली शहरात. आम्हाला उत्तर सापडलेलं नाही त्याचं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघायला पाहिजे की आपण असा समाज आज जसा आहोत तसा का दुभंगलेला, प्रत्येकाचं बघणारा असं आपण का आहोत? आणि ह्याच्यामुळे नवीन जी पिढी येते त्याच्यावर आपण खूप वाईट संस्कार करतोय. ॲज इट इज नवीन पिढी जी आहे ती खूपच आत्मकेंद्रित आहे. आता बरेच गैरसमज माझे तरी स्वतःचे गेल्या जवळजवळ 15-20 वर्षात खूप गेलेले आहेत की आपला एक गोड गैरसमज असतो की सगळे कर्मचारी कामावर काम करण्यासाठी येतात. बिग मिसअंडरस्टँडिंग. मुलं शाळेत शिकण्यासाठी जातात, हे दुसरं मिसअंडरस्टँडिंग. आणि हे तुम्ही याचं हे करा की तुम्ही स्वतः जेव्हा कामावर जाता तेव्हा तुम्ही खरोखरच काम करण्यासाठी जाता की दुसरं काय करण्यासाठी जाता? कमीत कमी जे नॉलेज इंडस्ट्री जे आहे किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे तिथे बरेचसे लोक त्याच्यासाठी जातात, यंग मुलं, कारण त्यांना तिथे त्यांचे मित्र भेटतात, कारण त्यांना फ्री ॲक्सेस असतो इंटरनेटचा, कारण त्यांना तिथं फ्री टी कॉफी मिळते, कारण त्यांना वातानुकूलित ऑफिसेस असतात, कारण त्यांना त्यांचं नॉलेज वापरता येतं तिथे, किंवा त्यांचा बायोडेटा एनरिच होतो तिथे. त्याच्यावर त्यांचा जास्त भर असतो की माझा रेझ्युमे कसा जास्तीत जास्त एनरिच होणार, मला चांगलं ट्रेनिंग कसं मिळणार, मला फॉरेनमध्ये जाण्याचा वाव कसा मिळणार. आणि ह्या सगळ्यामध्ये जर कधी वेळ मिळालाच तर मी काम करेल सुद्धा. मुलांची तर गोष्ट वेगळीच असते. मुलांना पालक पाठवतात म्हणून ते शाळेत जातात. मी स्वतः 7व्या वर्षीपर्यंत कुठल्याही शाळेत गेलो नाही. मला ढकलावं लागलं शाळेत आणि मी आई घरी यायच्या आधी पळून यायचो. शेवटी मला बांधून ठेवण्यात आलं. आणि ते बांधून ठेवता असताना आणि मी ओक्साबोक्शी रडत असताना एक शिक्षक अतिशय चांगली स्टोरी सांगत होती, गोष्ट सांगत होती. पहिलीतली गोष्ट आहे. त्याच्या आधी मी नर्सरी वगैरे, पण मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मला लिहिता वाचता कंप्लीट येत होतं, कारण घरी तसं वातावरण होतं. आणि हे वातावरण सगळ्या 80-85% आपले मुलं जे आहेत त्यांच्या नशिबाला हे वातावरण नाही आहे. तर ह्याचा तुम्ही कुठेतरी सखोल विचार करा. आता ही आपलं जे प्रॉमिस जे आहे कंप्लीट घटनेनं दिलेलं आहे आणि आपण स्वतःला जे केलेलं प्रॉमिस आहे त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध आपला विकासामधला परफॉर्मन्स काय आहे तुमच्यासमोर मांडतो मी. आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या 16% लोकसंख्या आहे. पण आपण जगाच्या जे GDP ज्याला म्हणतात, जगाचं जे उत्पन्न आहे पूर्ण, त्याला आपण किती कॉन्ट्रीब्यूट करतो? 5%. म्हणजे 16% लोक फक्त 5% कॉन्ट्रीब्युशन करतात. अर्थात हा प्रॉब्लेम आहे, पण ही एक संधी पण आहे. जर आपण 2-3% जरी त्याचं उत्पादन वाढवलं, जगाची कॉन्ट्रीब्युशन, तर आपल्या देशामध्ये भरभराट होईल आणखीन. पण नुसती भरभराट होऊन उपयोग नाही. जे 9-10% सध्याची दौड चाललेली आपली आर्थिक, ती अतिशय विषमतेने दौड चाललेली आहे.
कारण जे श्रीमंत आहेत ते आणखीन श्रीमंत होत आहेत. त्यामुळे ते क्रिकेट टीम तयार करत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही सामाजिक किंवा सामाजिक कार्याला आर्थिक सहाय्य देण्याची त्यांच्यात कुवत नाही आहे. अतिशय विषमतेने ही आपली आर्थिक ग्रोथ चाललेली आहे. त्यामुळे सगळ्यांना जे हे कधी कधी मला तर वाटतं की मला अगदी भ्रमनिरास होतो की आपण जेव्हा मॉल्समध्ये वगैरे जातो, मोठ्या शहरात हे मॉल्सचं खूप खूळ आहे, तुम्हाला माहिती असेल. मॉल्स आहेत, मल्टिप्लेक्सेस आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तिथे तुम्हाला यंग BPOमधले जाणारे यंग तरुण आणि तरुणी तिथे तुम्हाला दिसतील आणि ते मजेत असतात. पण हे अतिशय फसवं पिक्चर आहे. मी आजही जेव्हा राजस्थानमध्ये जातो, झुंझुनूमध्ये जातो किंवा बारामध्ये जातो किंवा फागीमध्ये जातो किंवा कुठे हिसारमध्ये जातो, तेव्हा मला ज्या स्त्रीचं जे काही पूर्वीचं रुटीन होतं तेच दिसतं. पाणी आणायचं 10-10 किलोमीटरवरून, कमरेला एक मुलगा असतो, डोक्यावर एक घडा असतो, ते पिक्चर बदललेलं नाही आहे. पुरुष मंडळी पारावर बसून बिड्या फुंकत असतात, ते पिक्चर अजून गेलेलं नाही. ते गेले 10 वर्ष बघतो मी. हे पिक्चर बदललेलं नाही आहे. ते काय फायदा, असल्या आर्थिक विकासाचा काय फायदा आहे की जो सगळ्यांना मिळत नाही, सगळ्यांना सारखा मिळत नाही. तर हा एक पॉईंट आपल्यासमोर मांडतो मी. आपली जी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे की जो 3 गोष्टींचं एक मिश्रण आहे. एक म्हणजे तुमची टेक्नॉलॉजीमध्ये किती ग्रोथ होती आहे किंवा डेव्हलपमेंट होती आहे. दुसरी गोष्ट आरोग्यामध्ये, एस्पेशली तुमचा जो ज्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे नवजात बालकाचा मृत्यूचा जो रेट आहे तो. आणि तिसरा म्हणजे एज्युकेशनचा, तुमचं लिटरसी लेवल किती आहे किंवा कशा प्रकारचं तुमचं एज्युकेशनल परफॉर्मन्स आहे. या तिन्हीचं मिश्रण करून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या खाली ते प्रसिद्ध करतात. त्याच्यामध्ये आपला क्रमांक आहे 134. 182 देशापैकी आपण 134 म्हणजे किती खालचा आहे. आपला क्रमांक फक्त एका मध्ये वर आहे, भ्रष्टाचार. करप्शन इंडेक्स जो आहे तो जे पब्लिश करतात त्याच्यामध्ये आपण टॉप 25% आहोत. ते सोडून बाकी सगळीकडे आपली घसरण आहे आणि तो घसरत चाललेला आहे. आम्ही जेव्हा म्हणजे 2000 मी जेव्हा बघितला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यावेळेस तो आपला नंबर होता 127, आता 134 झाला आहे. बरेच लोक म्हणतात विनोदाने किंवा अदरवाईज की अझीम प्रेमजी फाउंडेशन सुरू झाल्यापासून आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स खाली गेला आहे. त्याच्यामध्ये किती तथ्य मला माहीत नाही, परंतु हा असा देशाचा आपला अधोगती चाललेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा इंडेक्स आहे. तिसरी गोष्ट, किती मुलं आपल्याकडे कुपोषित आहेत. 4 वर्षाखालील 44% लोक आपल्याकडे कुपोषित आहेत. 65% स्त्रिया ॲनेमिक आहेत. केरळमध्ये 30%, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये 86% ॲनेमिक. कारण त्यांना वेगळीच वागणूक दिली जाते. त्यांचं सगळ्या घरातलं सगळं झाल्यानंतर त्यांच्या जे वाट्याला येईल ते खाणार, जर आलं तरच ते खाणार. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कुपोषण खूप जास्त आहे. ते दॅट लीड्स टू ॲनिमिया. ॲनिमिया अगदी नॅचरल त्याच्यामधून हे होतं. नेक्स्ट, 13 कोटी लोक जे आपल्या लोकसंख्या आहे, 13 कोटीच्या लोकसंख्येला कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध नाही. खूप फॅनफेअरमध्ये 1960 प्राथमिक आरोग्य केंद्र नावाची स्कीम योजना राबवली गेली. मी जेव्हा जेव्हा शाळांमध्ये जातो तेव्हा मी प्राथमिक केंद्र तिचं असेल, आरोग्य केंद्र असेल तर त्याला पण भेट देतो. 70% प्राथमिक आरोग्य केंद्र चालत नाहीत. तिथे बिल्डिंग आहे, डॉक्टर्स अपॉइंट केलेत, नर्सेस अपॉइंट केलेत, एक्सरे मशीन्स आहेत, बऱ्याच साऱ्या सुविधा आहेत, लॅबोरेटरी आहे, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, पण तिथे चालत नाही. डॉक्टर जे अपॉइंट केलेत त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस चालते. ही अशी परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये काही मोठे मोठे मंत्री त्यांची जी गावं आहेत त्याच्यामध्ये पण यांचा समावेश आहे. का ही फेल झाली हा एक विषय अभ्यास करण्यासारखा आहे. 48% लोकांना 64 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर वीज नाही. आणि ज्या लोकांना वीज आहे 52% लोकांना, त्यांना ती कशी मिळते हे आपल्याला माहिती आहे. आणि कशी त्याची क्वालिटी आहे, किती वेळा जाते, किती वेळा येते तेही आपल्याला माहिती आहे. पण 48 लोकांना कनेक्शनच नाही. 75% लोकांना नळातलं पाणी मिळत नाही. या सगळ्या गव्हर्नमेंटच्या फिगर्स आहेत, माझ्या फिगर्स नाही आहेत. तेव्हा याच्यामध्ये कुठलाही तुम्ही किंतु बाळगू नका. जर ॲक्च्युअल फिगर्स याच्यापेक्षा वाईटच असतील
कारण 22% लोकांना म्हणजे जवळजवळ 25 ते 30 कोटी लोकांना पिण्याचं पाणी मिळतच नाही किंवा ते पिण्यासारखं नसतं. पोर्टेबल वॉटर ज्याला म्हणतात, की जे भारतीय सरकारने त्याच्याबद्दल नियम जे केलेले आहेत तसं ते पाणी नाही आहे. हा आपला परफॉर्मन्स आहे. शिक्षणाकडे येऊ आपण. शिक्षणामध्ये 1986मध्ये नॅशनल पॉलिसी फॉर एज्युकेशन आहे. अगेन ही नॅशनल पॉलिसी फॉर एज्युकेशन पण कोणालाच माहीत नाही. जे शिक्षण संस्था चालवतात त्यांनाही माहीत नाही, शिक्षकांना माहीत नाही, हेडमास्टरांना माहीत नाही, कुणालाच माहीत नाही. म्हणजे नाव ऐकलं असेल पण त्यात एक्झॅक्टली काय लिहिलेलं आहे ते माहीत नाही. एक 30 पानाची फक्त ती पॉलिसी आहे आणि अतिशय उत्कृष्ट पॉलिसी आहे. खूप दूरदर्शी त्यांनी विचार करून ती पॉलिसी निर्माण केली आहे. कारण त्याच्या आधी 65पासून काय काय गोष्टींचा पाठपुरावा काय काय लोक करत होते, तपस मुजुमदार, अमुक तमुक सगळे, आणि त्याच्यानंतर ही पॉलिसी निघाली आणि ती पार्लमेंटने मंजूर केली. याचा अर्थ तिला घटनात्मक अधिष्ठान आहे. पण अशा पॉलिसीबद्दल एक तर कुणाला माहिती नाही आणि जी आहे त्याचं पालन होत नाही. कारण संबंध एज्युकेशन सिस्टम सध्या जी चालते ती फक्त टेक्स्टबुकच्या नंतर जी 4 प्रश्न विचारले जातात, म्हणजे शाळा 8वीपर्यंत मी तुम्हाला सांगतो परिस्थिती, फक्त त्या विषयांवर शिक्षक त्या विद्यार्थ्याची तयारी करून घेतात. बाकी टेक्स्टबुकमध्ये काय लिहिलं आहे, त्याचा अर्थ काय, त्याचा मतितार्थ काय, त्याचं दुसऱ्याला कसं लागू करायचं किंवा अप्लाय कसं करायचं किंवा त्याच्यावरून इंडिपेंडंट थिंकिंग कसं करायचं, हे विषय आपल्याकडे हाताळले जात नाहीत. तर मी तुम्हाला त्याचे जवळ 10-12 त्यांनी गोल्स किंवा उद्दिष्ट पॉलिसीची, एज्युकेशन पॉलिसीची उद्दिष्ट सांगितलेले आहेत. त्यातले तुम्हाला मी फक्त 5-6 सांगतो. एक म्हणजे संस्कृतीचे जतन आणि संस्कृती पुढे, जी चांगली संस्कृती आहे ती पुढे. आता अर्थात शिक्षणामध्ये हा सारखा वाद असतो की शिक्षणाचं प्रयोजन काय. सध्या जे चालू आहे ते पुढे चालू ठेवायचं आणि ते लोकांच्या डोक्यात टाकायचं का नवीन काहीतरी निर्माण करायचं, समाजामध्ये चेंज निर्माण करायचा, हा परमनंट वाद आहे. पण मी सध्या तुम्हाला नॅशनल पॉलिसी फॉर एज्युकेशनमध्ये उद्दिष्ट काय दिलेले आहेत ते फक्त सांगतो. तर पहिलं म्हणजे चांगली आपली जी सध्याची संस्कृती आहे त्याचं पुढे जतन करून ते पुढे त्याचा आणखीन वाढ करायची. दुसरं जे आहे की आपसातील वैमनस्य टाळून चांगल्या भावना, सद्भावना एकमेकांबद्दल कशा निर्माण करायच्या, दुसऱ्याबद्दल संवेदनशीलता कशी निर्माण करायची, सहृदयता कशी निर्माण करायची आणि एक आपण सगळे मिळून एक समाज एकत्र आहोत अशी भावना कशी निर्माण करायची, हा दुसरा फार महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. तिसरं आहे शास्त्रीय दृष्टिकोन कसा निर्माण करायचा. सायंटिफिक टेम्पर असं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सायन्स शिकायचं. याचा अर्थ असा नाही तुम्हाला फॉर्म्युला यायला पाहिजेत केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी वगैरेचे. याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्हाला फॅमिली नेम आणि फायलम नेम असे यायला पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती एव्हिडन्स बेस्ड थिंकिंग करू शकता, पुराव्यास सबळ असं थिंकिंग किती करू शकता, तुम्ही फॅक्ट बेस्ड थिंकिंग किती करू शकता, वस्तुस्थिती किती तुम्ही ओळखता आणि लॉजिकली तार्किकदृष्ट्या तुम्ही विचार करू शकता, हा त्याचा अर्थ आहे. तर ह्याच्याबद्दल किती आपल्या शाळांमध्ये उहापोह किंवा कसं डील केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन एक आहे की वेगळ्या स्तरांमध्ये जे वेगळे कौशल्य लागतात त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जी कुवत असते ती ओळखून आणि त्याला रेकग्नाइज करून मग तशा प्रकारचे त्याला शिक्षण देऊन प्रत्येकाला वेगळ्या स्तरावर जे मनुष्यबळ लागतं त्यासाठी वेगळी कौशल्य निर्माण करायची, हा एक फार महत्त्वाचा आहे. आणि हे त्यावेळेस 1986मध्ये हे सगळं केलेलं आहे. राष्ट्राचा विकास, राष्ट्राची घडणजडण हे त्यावेळेस अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे प्रत्येक लेवलला तुम्हाला वेगळ्या प्रकारचे कौशल्य आणि माणसं लागतील हे तुम्हाला त्यावेळेस माहिती होतं आणि म्हणून तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह केलं. ते आजही व्हॅलिड आहे. खरं तर आपण राष्ट्रीय लेवलला पुढच्या 50 वर्षात काय होणार आहे याचं एक ॲनालिसिस करायला पाहिजे, संशोधन करायला पाहिजे आणि अतिशय डोळस असं संशोधन करून त्याच्यामधून आपण गरजा प्रस्थापित करायला पाहिजेत की ही जर आपली गरज असेल 2050ला म्हणजे 2050ला, तर त्यावेळेस त्याला यशस्वी तोंड देण्यासाठी आपल्याला ही नवीन पिढी तयार करायची आहे. म्हणून आपलं शिक्षण जे आहे ते त्या प्रकारे घडवायला पाहिजे. आणि आपण सध्या आपल्या शिक्षणामध्ये 50 वर्षापूर्वी जे झालं ते सांगतो, त्यामुळे आपण नवीन पिढी जी आहे ती भविष्यासाठी अजिबात तिला तयार करत नाही. आणखीन एक उद्दिष्ट होतं नॅशनल पॉलिसी फॉर एज्युकेशन की आपली घटना जी आहे, जी मी तुम्हाला प्रिॲम्बल फक्त वाचून दाखवलं,
त्याच्यानुसार जो हा सगळा समाज चालायला पाहिजे, त्या समाजामध्ये जबाबदार नागरिक कसे बनवायचे, इंडिपेंडंट थिंकर्स कसे बनवायचे, सोशल चेंज घडवणारे लोक कसे करायचे, हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे. तर हे डॉक्युमेंट किंवा नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क जे असतं किंवा स्टेट करिक्युलर फ्रेमवर्क असतं, तुम्ही आता कुणालाही इथे बरेचसे टीचर्स असतील एखादंच, तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला स्टेट करिक्युलम ऑब्जेक्टिव्हजबद्दल किती माहिती आहे. हे फारसे याच्यापेक्षा जास्त वेगळे नाही आहेत ते. आणि जर माहिती असेल तर आपण आपल्या वर्गामध्ये याच्याबद्दल काय करतो, आपल्याशीच विचार करा. का आपण किती टेक्स्टबुक ड्रिव्हन शिकवतो, किती सिलेबस ड्रिव्हन शिकवतो. आणि सिलेबसचा एक मोठा बागुलबुवा झालेला आहे. मी सगळीकडे ऐकतो आहे की आम्हाला ते सिलेबस संपवायचं आहे, तर काय करणार, परीक्षा आता आलेल्या आहेत. सिलेबस आणखीन शिक्षणाचं उद्दिष्ट हे वेगळं वेगळं झालेलं आहे. त्याची सांगड कशी घालायची हा प्रश्न आहे. आता सामाजिक ज्या ह्या सगळ्या समस्या आहेत याच्यामध्ये कोण कोण योगदान करू शकतं. तीन घटक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सरकार. सरकारवर घटनात्मक जबाबदारी आहे. सगळ्या मुलांना उच्च किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. हे तुम्ही कृपया विसरू नका आणि त्याच्याबद्दल सरकारला तुम्ही जाब विचारा. जर ते करत नसतील, आणि प्रॉब्लेम असा आहे की हे सगळी डेमोक्रेटिकली इलेक्टेड लोकशाही पद्धतीने सगळ्यांना आपण त्याला इलेक्शन लढून त्यांना आपणच त्यांना निवडून दिलेलं आहे, असे लोक आहेत सगळे. तर त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य आहे. तर हे सरकार जे आहे त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की त्यांच्यावर जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे. हे लोकशाही पद्धतीने निवडलेले आहेत, त्याला एक कंटिन्युटी असते. अझीम प्रेमजी फाउंडेशन येऊ जाओ, दुसरी कुठली संस्था येऊ जाओ, सरकार हे राहणारच. त्यामुळे त्याला एक कंटिन्युटी आहे, त्याला एक लेजिस्लेटिव्ह स्टेचर आहे, कायदेशीर दर्जा आहे त्याला. हे सगळे फायदे झाले. पण प्रत्यक्षात गव्हर्नमेंट कसं वागतं, फ्रॅगमेंटेड, असे तुकडे सगळे. दोन डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे कधीच एकमेकाशी बोलत नाहीत. तुम्ही आता अंगणवाडीची तुम्ही हे ऐकली असेल, अंगणवाडीज काय असतात ते. अंगणवाडी हा लहान मुलांच्या विकासाचा एक अविभाज्य असा आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो वय 3 ते वय 8 यामध्ये मुलांचा विकास जास्तीत जास्त होतो. ही शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्ह झालेली गोष्ट आहे, सिद्ध झालेली गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीचं इतकं महत्त्वाचं कार्य आहे. परंतु अंगणवाडी हे फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट चालवते आणि शाळा ही एज्युकेशन डिपार्टमेंट चालवतं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. आम्ही एक सुझाव केला होता हे राईट टू एज्युकेशन ॲक्ट पास होण्याच्या आधी, आणि आम्ही भेटलो होतो मंत्र्यांना की तुम्ही अंगणवाडी आणि हे एकत्र आणा. अंगणवाडीचं प्लेस जी आहे ती शाळेत राहू द्या. म्हणजे ज्या मुली आहेत त्या सध्या शाळेत येऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर लहान मुलांची जबाबदारी आई वडील टाकतात आणि शेतावर कामाला जातात, ते शाळेत येऊ शकतील कारण त्यांची मुलं तिथंच आहेत, त्यांची भाऊ बहीण तिथेच आहेत. हा इतका साधा युक्तिवाद सगळ्यांना पटतो, परंतु मिनिस्ट्रीमधल्या भेदभावामुळे याचं पालन होऊ शकत नाही, त्याचं इंटिग्रेशन होऊ शकत नाही. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय, असे खूप सारे विषय आहेत. आता इतका मोठा पैसा असतो ट्रायबल वेलफेअर खाली, हॉस्टेल्स खाली, की त्याचा पैशाचा विनियोगच होत नाही कारण ते शिक्षणापासून वेगळं आहे. सगळं एकत्र करा, एकत्र म्हणजे सगळी डिपार्टमेंट एकत्र करा असं नाही सांगत आहे मी, पण जे कार्यक्रम एका ठराविक उद्देशासाठी राबवण्याचं तुम्ही ठरवलं आहे ते सगळे कार्यक्रम तुम्ही इंटिग्रेटेड पद्धतीने तुम्ही जर राबवले तर त्याचा खूप मोठा फायदा होईल आपल्या देशासाठी. तर हे सरकारचे प्रॉब्लेम असतो. दुसरी गोष्ट ब्युरोक्रेसी जी असते ती आपल्याच नियमामध्ये बद्ध असते. सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करावी, लोकांना सर्व कसं करावं ते त्यांना जाणीव नसते त्याची. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव येत असेल. काय ह्याला सगळ्याला अपवाद आहेत, मी सगळ्यांना सरसगट एकत्र तोलत नाही. प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक यंत्रणेमध्ये 20% लोक अतिशय उत्कृष्ट असतात, चांगले असतात. इरिस्पेक्टिव्ह त्यांना कोण मोटिवेट करतं नाही करतं, ते आपलं आपलं काम करत राहतात. बॅलन्स 20% दुसऱ्या बाजूचे जे असतात त्यांना तुम्ही काही करा ते तसेच राहणार. पण बाकीचे जे 60% लोक असतात त्यांच्यावर कसा तुम्ही त्यांच्याशी वागाल किंवा त्यांना कसं तुम्ही मोटिवेट कराल त्याच्यावर ते चांगले वागतील का वाईट वागतील हे अवलंबून असतं. हे प्रत्येक संस्थेमध्ये असतं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व त्याला म्हणतात. तर मी सगळ्यांना सरसकट करत नाही, परंतु सर्वसाधारण परिस्थिती काय आहे ती तुमच्यासमोर मांडतोय आणि ती तुम्हाला माहिती आहे. मी नवीन काही सांगत नाही आहे, फक्त एका ठराविक सुसूत्रपणे मी तुमच्यासमोर ती हे मांडतो आहे. नेक्स्ट,
सामाजिक संस्था आहेत. आपल्याकडे 15 लाख सामाजिक संस्था आहेत देशामध्ये. 15 लाख. इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे सामाजिक संस्थांचं. त्याला थोडंसं कारण असं आहे की राजकारणी पण कारण आहे, कारण बरेचसे फंड्स अवेलेबल असतात व्हेरियस स्कीम्स खाली, ते सायफन आउट होतात या संस्थांमध्ये आणि मग ते कुठे जातात ते आपल्याला कळत नाही. ते असतात समाजाच्या कार्यासाठी पण ते या संस्थांमधून जातात. पण मी त्याच्यात पडत नाही सध्या. ह्या ज्या 15 लाख सामाजिक संस्था आहेत त्यातल्या कमीत कमी 20% तरी चांगल्या आहेत. म्हणजे 3 लाख सामाजिक संस्था अतिशय उत्कृष्ट, जेन्युइन आणि उच्च प्रतीच्या आहेत. यांच्यामध्ये यांचा फायदा असा आहे की यांच्याकडे अतिशय कमिटेड, क्वालिफाईड, कॉम्पिटंट आणि पॅशनेट अशी माणसं असतात. त्याच्याने भारावून गेलेली, समाजाच्या ह्याच्या चांगल्यासाठी भारावून गेलेली माणसं असतात. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या संस्था एकत्र येऊन कधीच काम करत नाहीत किंवा त्या खूप एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असतात. ती जर व्यक्ती त्या संस्थेमधून गेली ती संस्था कोलमडून पडते आणि त्या डेव्हलप करू शकत नाहीत, कारण त्या अनुदानावर अवलंबून असतात. अनुदान जर कमी मिळालं, अनुदानाची कुठली गॅरंटी नसते आणि फार मोठी त्यांच्यापुढे समस्या असते की अनुदान जर नाही मिळालं तर काय करायचं, कुठला प्रोग्राम राबवायचा आणि हा किती दिवस मी राबवू शकतो, मी प्लॅन करू शकतो का माझ्याकडे जे मनुष्यबळ पाहिजे त्याच्यात. ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. तिसरी जी कॅटेगरी आहे त्याला कॉर्पोरेट म्हणतात. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द गेल्या 25 वर्षात आलेला आहे आणि आता सध्या थोडासा म्हणजे कलंकित पण आहे तो शब्द, कारण कॉर्पोरेट्सचं जी बिहेवियर आहे ती त्याला जबाबदार आहे. थोडंसं काहीतरी कुठेतरी काम करायचं आणि त्याचा खूप मोठा गाजावाजा करायचा आणि जेव्हा लोक तिथे जातात प्रत्यक्षात ग्राउंडवर त्यांना काहीच सापडत नाही, नुसते रकाने भरून त्यांच्यावर लिहिलं जातं. हा जो त्यांची टेंडन्सी आहे किंवा समाजाच्या कार्यासाठी आपण जे काय थोडंसं करतो त्याच्यामुळे आपला ब्रँड खूप वाढवायचा, ही जी त्यांची टेंडन्सी आहे ती त्याला कारणीभूत आहे. कॉर्पोरेट्सकडे 2-4 गोष्टी चांगल्या आहेत. त्यांच्याकडे चांगल्या उच्च प्रकारचं मनुष्यबळ असतं, पैसा असतो भरपूर, इफिशियन्सी असते, परफॉर्मन्स कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो की मी कसं काम करेल त्याचे मोजमाप वगैरे करता येईल टाईम टू टाईम, ते सगळं त्यांच्याकडे असतं. परंतु ही जी टेंडन्सी आहे की चांगल्या प्रकारचं काम न करता केवळ त्याचा बडेजाव करायचा, त्याच्यामुळे त्यांचं नाव थोडंसं हल्ली कलंकित आहे. तर हा झाला आढावा की या 3 प्रकारच्या संस्थांवर समाजाचं काहीतरी भलं करण्याची जबाबदारी आहे आणि ते कशा प्रकारे ते पालन करतात. आता एज्युकेशनमधला आपला परफॉर्मन्स बघू आपण. राष्ट्रीय लेवलवर आपल्याकडे सगळ्या मिळून 13 लाख शाळा आहेत. 13 लाख. आणि सर्व शिक्षा अभियानमुळे म्हणा किंवा काही म्हणा गेल्या जवळजवळ 15 वर्षात 98% गावांच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याकडे शाळा आहे. म्हणजे ॲक्सेस तरी आहे कमीत कमी. शाळा नावाची तिथे एक संस्था आहे. एखादा टीचर असेल, थोडीशी छोटीशी बिल्डिंग पडकी का होईना पण असेल, गळतं त्याचं छप्पर का असेना पण आहे. ते 98% गावापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर शाळा आहे. 25 कोटी लोक शाळांमध्ये आहेत. 60 लाख शिक्षक आहेत. 60 लाख संबंध भारतामध्ये. आणि 10 लाख लोक जे बाहेरून शाळेला सपोर्ट करतात, मदत करतात असे आहेत. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर्स आहेत, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, क्लस्टर रिसोर्स पर्सन, की त्यांना अकॅडमिक सपोर्ट देतात किंवा तिथे इन्सेंटिव्ज आहेत की नाही, युनिफॉर्म पोचतात की नाही, पुस्तकं पोचतात की नाही, मिड डे मील प्रोग्राम कसा चालतो, त्याचे अन्नधान्याचं सप्लाय होतो की नाही, हे सगळं ते काम करण्याची त्यांची जबाबदारी असते. शिक्षक, हेड टीचर म्हणजे स्कूलचे प्रिन्सिपल म्हणतात त्याला अर्बन एरियामध्ये, हे आणखीन शिक्षणाधिकारी, यांच्यामध्ये एक कॉमन 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे शिक्षण का, शिक्षणाचं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्याचा दृष्टिकोन काय असावा, त्याचे उद्देश काय आहेत, याच्याबद्दल सगळ्यांना ज्ञान नाही. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना नाही, अगेन 20% लोकांना आहे ज्ञान, परंतु बाकीच्या लोकांना त्याच्याबद्दल फारसं ज्ञान नाही आहे. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतात हे या लोकांमध्ये नाही आहे. तिन्ही. दुसरी गोष्ट, भूगोल चांगला शिकवण्यासाठी, इतिहास चांगला शिकवण्यासाठी जे सखोल ज्ञान पाहिजे ते नाही आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण देतो की आम्ही नॉर्थ ईस्ट कर्नाटकामध्ये, म्हणजे ईशान्य वलय ज्याला म्हणतात कर्नाटकमध्ये, की तिथे 7 डिस्ट्रिक्ट्स अशा आहेत की खूपच बॅकवर्ड आहेत. गुलबर्गा, बीदर, विजापूर, कोप्पाळ, बागलकोट, रायचूर वगैरे वगैरे, बेलारी वगैरे, ते खूपच मागासलेले आहेत. म्हणजे त्या 7 डिस्ट्रिक्टमध्ये कर्नाटकामधले 60% आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन होते की जे शाळेत जात नव्हते. म्हणून तिथे आम्ही काम सुरू केलं. तिथे काम केल्यानंतर आम्ही एक लर्निंग गॅरंटी प्रोग्राम नावाचा प्रोग्राम राबवत होतो जवळजवळ 3 वर्ष. त्याच्याखाली 4थीच्या विद्यार्थ्यांचं मोजमापन, मूल्यमापन करण्यासाठी त्यांना
लर्निंग कॉम्पिटन्सीज आहेत की नाहीत ते मोजण्यासाठी आम्ही जवळजवळ 600 लोकांना एम्प्लॉय केलं होतं. 600 लोकांना एम्प्लॉय करण्यासाठी 4000 लोकांचे ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आले. त्यांना सगळ्यांना आम्ही रिटर्न टेस्ट दिली आणि त्यांना सगळ्यांचा मग इंटरव्ह्यू झाला वगैरे. रिटर्न टेस्टमध्ये कन्नडामध्ये एक प्रश्न होता की एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज हाऊ मच. कुठल्याही संख्येला तुम्ही जर शून्याने गुणलं तर ते किती होतात, हा एक प्रश्न होता. हा 4थीपर्यंतच्या ज्या कॉम्पिटन्सीज त्याच्याशी संदर्भित असा प्रश्न आहे. 70% लोकांनी चुकीचं लिहिलं किंवा त्यांना आलं नाही किंवा त्यांनी लिहिलंच नाही. का तर आम्ही त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, कारण ते इंटरव्ह्यूमध्ये पास झाले. आम्ही त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की काय झालं बाबा. त्यांनी आम्हाला 3 प्रकारची उत्तरं दिली. हा सगळा डेटा आम्ही न्यूपाला दिला, नॅशनल युनिव्हर्सिटी फॉर एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्लॅनिंग जी युनिव्हर्सिटी आहे दिल्लीला, त्यांना सगळ्यांना दिलेला आहे. डॉक्टर गोविंद आमचे चांगले मित्र आहेत, तर त्यांना आम्ही हा डेटा दिला ॲनालाइज करायला. तर त्यांनी 3 प्रकारची उत्तरं अशी दिली की एक म्हणजे मी आर्ट्सचा माणूस आहे. नंबर 2, मला समजला नाही प्रश्न, कन्नडामध्ये होता. नंबर 3 सगळ्यात जास्त हिलेरियस की वेळ कमी पडला. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला किती वेळ लागतो. तर ही आपली सध्या विषयाबद्दल ज्ञान असण्याची परिस्थिती आहे. हे लोक सगळे पोस्ट ग्रॅज्युएट होते, त्यातले 15% इंजिनियर होते. ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला थोड्याफार फरकाने संबंधित देशामध्ये हीच परिस्थिती आहे. तर हा आपला परफॉर्मन्स आहे. 1/3 5वीतल्या मुलांना दुसरीतलं जे लिखाण वाचन असतं ते त्यांना येत नाही, दुसरीतलं. आणि हे टेस्ट केलेलं आहे. असर नावाचे जे रिसर्च किंवा संशोधन होतं, एव्हरी वर्षी प्रत्येक वर्षी त्याचा रिपोर्ट पब्लिश होतो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 75% शाळा ज्या आहेत आपल्या तिथे मल्टीग्रेड टीचिंग चालतं. मल्टीग्रेड टीचिंग म्हणजे माहिती असेल बऱ्याच लोकांना इथे की एकाच वर्गात 4-5 इयत्तेचे विद्यार्थी एकत्र बसून एक शिक्षक त्यांना एकाच वेळेस शिकवणं, याला मल्टीग्रेड म्हणतात. आणि याला कारण काय, आपली पॉलिसी जी आहे की प्रत्येक गावात एक शाळा निर्माण करायला पाहिजे, ही पॉलिसी याच्या आड येते. कारण जेव्हा त्या गावामध्ये 20 मुलं असतात आणि ती 5 ते 6 इयत्तेमध्ये असतात, तिथे तुम्ही 5 ते 6 शिक्षक नाहीत लावू शकत, बरोबर आहे. नाही तर ते परवडणारच नाही, आर्थिकदृष्ट्या बिलकुल परवडणार नाही. 20 मुलांसाठी 5 ते 6 शिक्षक अपॉइंट करणं. म्हणून शेवटी आपण 1 ते 2 टीचर्स देतो आणि त्या टीचर्सला मग मल्टीग्रेड टीचिंग करावं लागतं. ते करायला लागलं तर फारसा प्रश्न नाही आहे. त्यांना टीचरचं सध्या जे ट्रेनिंग असतं BEd किंवा DEdमध्ये मल्टीग्रेड हा विषयच नाही. कॅनडामध्ये मल्टीग्रेड आहे, चायनामध्ये मल्टीग्रेड आहे, इंग्लंडमध्ये मल्टीग्रेड आहे, अमेरिकेत थोडंसं मल्टीग्रेड आहे कमी प्रमाणात. परंतु ते शिक्षकांना तयार करतात की मल्टीग्रेड ही जी सिच्युएशन परिस्थिती आहे त्याला तुम्ही ॲक्च्युली त्याचा फायदा कसा करून घ्याल. जे मुलांना चांगलं येतं त्यांचे ग्रुप्स करून, एक ग्रुप मिक्स करून तुम्ही कसं चांगला त्याचा उपयोग करून घ्याल हे त्यांना शिकवलं जातं. आपल्याकडे तो शिकवलंच जात नाही. पण 75% मल्टीग्रेड ही फार भयानक गोष्ट आहे. नंतर एकंदरीत मला हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की एकंदरीत शिक्षणाची जी क्वालिटी आहे तिचा बोजवारा उडालेला आहे. सरकारी शिक्षण यंत्रणेमध्ये कुठल्या प्रकारची चांगली गुणवत्ता देण्याचं, युनिफॉर्मली चांगली गुणवत्ता देण्यामध्ये अपयश आलेलं आहे. सगळ्याच राज्यांमध्ये, मी फक्त महाराष्ट्राची गोष्ट नाही करत. बरेच लोकांनी वगैरे फाडफाड बोलतात. मुलं स्मार्ट्स असतात, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नसतो काय. तर सगळीकडे ती स्थिती. आम्ही 7 वर्षापूर्वी एक रिसर्च केला होता, तो इंडिया टुडेमध्ये पब्लिश झाला होता की काही मुंबईमधल्या, दिल्लीमधल्या चांगल्या सिटीजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न विचारले होते, तेच प्रश्न विचारले होते. आणि काही गावातल्या लोकांनासुद्धा, म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांना पण विचारले होते. सगळीकडे तेच आहे. त्यांना उत्तरं देता आली नाहीत. जिथे त्यांना डोकं वापरायची गरज पडली तिथे त्यांना ती उत्तरं देता आली नाहीत, कारण त्यांना फक्त घोकमपट्टीची सवय झालेली आहे. आणि प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्या घोकमपट्टीचा जो जॉब आहे तो चांगल्या प्रकारे करतात, कारण तिथे अकाउंटेबिलिटी असते. तिथे तो प्रोप्रायटर बसलेला असतो. तिथे शाळेतले शिक्षक दररोज शाळेत येतात, ते काहीतरी शिकवतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला इंग्लिशमध्ये टाईम ऑन टास्क जे म्हणतात, काहीतरी चांगला असतो तो. परंतु ग्रामीण ह्याच्यामध्ये माहीत नाही कोणाला काय होतं ते,
कारण एक अर्ज टाकलेला असतो बिनतारखेचा की कधी जर इन्स्पेक्शन झाले तर अर्ज टाका की मी रजेवर आहे म्हणून. ही परिस्थिती आहे. आणि स्कूल डेव्हलपमेंट मॉनिटरिंग कमिटी नावाची जी संस्था निर्माण झाली कर्नाटकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाली ती, त्याच्यामध्ये स्कूल डेव्हलपमेंट मॉनिटरिंग कमिटी शाळेला कॉन्ट्रीब्यूट करण्यापेक्षा हे असले गैरप्रकार त्यांच्यामधून खूप आले. कारण त्यांना एक ऑथॉरिटी होती की मुख्य शिक्षक जो आहे म्हणजे हेड टीचर ज्याला म्हणतो आपण, त्याला हेडमास्टरला त्याची रजा सँक्शन करण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामधून करप्शन आलं. तिथे पण असंच एक ॲप्लिकेशन ठेवून जायचा बिनतारखेचा. जर तुमचं इन्स्पेक्शन झालं तुम्ही पकडले जाता. पण एक असे खूप विषय आहेत. तर प्रश्न असा आहे की दुर्दशा आहे सगळ्यांना मान्य आहे. ह्याची मेन कारणं काय आहेत? मी तुमच्याकडे एक 6 कारणं सांगतो. 6 कारणं अशी, एक म्हणजे राजकीय प्रगल्भ अशी म्हणजे खूप चांगली अशी खूप स्ट्रॉंग अशी विल नाही आहे. पॉलिटिकल विल ज्याला म्हणतात की राजकीय इच्छा असणं, खूप अशी जोरात इच्छा असणं हे नाही आहे. कारण तुम्हाला कुठलाही राजकीय नेता त्याचं इलेक्शन लढवताना तुम्हाला सापडणार नाही की जो म्हणतो की त्याच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये तो म्हणतो की मी जर निवडून आलो किंवा आले तर माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मी सगळ्या शाळा व्यवस्थित करेल, सगळीकडे शिक्षक असतील मी असं बघेल, किंवा सगळ्यांचा शिक्षणाचा दर्जा उत्तम राहील, सगळ्यांना क्लासरूम्स असतील, पिण्याचं पाणी असेल, टॉयलेट्स असतील, हे मी सगळं एन्श्युअर करेल असं कोणी सांगत नाही. माहिती आहे तुम्हाला असं कोणी आपल्या भाषणात सांगणारा निवडणुकीच्या आधी की असं सांगणार की मी, सगळेजण म्हणतात